हॅलो नमस्कार मंडळी, मी जयेंद्र. सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत तिखट गोड आणि खमंग असा कोल्हापुरी भडंग. कोल्हापूरच्या रस्त्यांवर मिळणारा हा भडंग चविष्टच नाही तर बनवायलाही अगदी सोपा आहे. तर चला काय काय साहित्य लागतंय आपण पटकन सुरुवात करूया. मित्रांनो, आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण चिरमुरे टाकून घेत आहोत. साधारण आपण अर्धा किलो चिरमुरे घेतलेले आहेत. पावसाळा असल्यामुळं चिरमुरे थोडेसे कडक नसतात, चिवट असतात, त्यामुळे आपल्याला ते मंद आचेवरती जरा भाजून घ्यायचे आहेत. सारखं सारखं मध्ये असं हलवत राहायचं आहे, नाहीतर चिरमुरे पातळ असल्यामुळे जळण्याची शक्यता असते. मित्रांनो, कुरकुरे आपले छान असे भाजलेले आहेत. तुम्ही त्याचा आवाजही ऐकू शकताय आणि छान असे बघा चुरलेही जातात. इथपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचे आहे, म्हणजे एकदम तुमचा कुरमुरे कडक असल्यामुळे भडंग एकदम छान होईल. आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 100 ml आपण तेल टाकून घेऊया. तेल तापलेलं आहे. आता आपण त्यामध्ये लसूण टाकून घेऊया. लसूण हा ठेचलेला आहे, ओला असल्यामुळं आपण तो पहिले टाकून घेत आहोत. छान असा पहिले त्याला भाजून घ्यायचा आहे. लसूण आपला छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता इथे आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्ताही आपला छान असा कुरकुरीत झालेला आहे. त्याला असं आपण साईडला असं करून घेऊया आणि त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकत आहोत 1 वाटी. शेंगदाणे छान असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपले छान असे भाजलेले आहेत. अर्धा चमच आपण हिंग टाकून घेत आहोत. लाल तिखट आपण 2 चमच घेत आहोत. सोबतच 2 चमच आपण गोडा मसाला टाकत आहोत. सोबतच 1 चमच आपण मीठ टाकून घेऊया. छान असं आपण हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपण भाजलेले कुरमुरे सगळे यामध्ये टाकून घेऊया. आणि छान असं एकदम मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे. सर्व मसाला कुरमुऱ्यांना लागला पाहिजे. छान असं मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं गोड असावं त्यामुळे पिठी साखर टाकत आहोत. एक 3 ते 4 चमच पिठी साखर आहे. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया. मित्रांनो, एकदम चविष्ट आणि खमंग असं आपलं कोल्हापुरी भडंग तयार झालेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कसं झालंय मला कमेंटमध्ये तुम्ही कळवायला विसरू नका. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला जर पाहायच्या असतील तर सुनीताज रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.